हे काय? चला रिकव्हरीला उशीर होत. मॅडम आता तरी हसा. नाही हसायचंय मला. प्रॉब्लेम आहे तुम्हाला? प्रॉब्लेम आहे? घे तू तरी हस. चल. नमस्कार. एसबी बँकेतून आलोय. मॅडम किती बाकी आहे त्यांचे? सर माझे 56 बाकी आहेत. मी 57 देतो पण आज नाही, उद्या प्लीज. आज नको. काय रे मुहूर्त काढलास की काय? म्हणे आज नाही उद्या. आम्ही टाइम द्यायला नाही, पैसे घ्यायला आलो. ठीक आहे सर, आत या. सर मी हप्ता कालच भरणार होतो, पण अर्जंटमध्ये ही अंगठी करायला लागली आणि पैसे खर्च झाले. अंगठी? हो मॅडम, आम्ही पळून जाऊन लग्न करतो. सर ही माझी होणारी बायको आराधना. सर आमच्याकडे वेळ खूप कमी आहे, विश्वास ठेवा आणि आम्हाला जाऊ द्या. सर मी उद्या नक्की तुमचे पैसे देतो. सर हेवानाईच्या घरी कळलं असेल, त्यांची माणसं कुठल्याही क्षणी इकडे येतील. प्लीज आम्हाला जाऊ द्या सर. सर आम्ही लग्न करायला जात होतो आणि तेवढ्यात तुम्ही आलात. सर तुम्ही समजू शकता प्रेमात काय होतं ते. दादा दादा प्लीज आम्हाला इथून जाऊ देत. माझे वडील चांगला माणूस नाहीयेत आणि त्यांची माणसं जर इथे आली ना तर आमचं काही खरं नाही. दादा दादा बोलली झाला गेम ओव्हर. इंद्राजी हे बघा, हे खोटं पण बोलत असते. आम्ही कसा विश्वास ठेवायचा तुमच्यावर? ताई या होळीचे बाबा मोठे गुंड आहेत, पकडलं गेलो तर खूप मारतील. प्लीज प्लीज आम्हाला जाऊ दे. प्लीज आम्ही तुमच्या पाया पडतो प्लीज. हे बघा, असं तुम्हाला नाही जाऊ देणार. जाऊ दे ना मॅडम. इंद्राजी पण हे चुकीचं आहे. मॅडम युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असतं. जा रे तुम्ही, करा लग्न. हा बघ काय रे हिरो, कुठे पळत होता माझ्या बहिणीला घेऊन? हिला पळून नेणं म्हणजे तुला काय हलवा वाटतो का? मॅडम जरा लांब उभे राहा. मॅडम अहो इंद्र होणार याला. ए हिरो काय बोललो होतो आपण? हलवा. तुला हलवा आवडतो का हिला न्यायला? काय ग तू पण निघाल याच्यासोबत? चल. इंद्रजी कोण आहे रे तू? ए पंजादुरी तिर्री वा बाजूला. आली आहे बादशाची सवारी. बादशाह कोण आहे रे तू? आपल्याला हात नाही लावायचा. घे लावला हात. आता काय करा? कोण आहेस तू? आता मी भाऊ आहे तिचा. महागात पडेल तुला. स्वस्त गोष्टींचा शौक आपण ठेवत पण नाही.
डोंट वरी, मी आहे. या या चल चल म्हटलं तरी चल. ठीक आहे, तुम्ही ओके? माझ्या बाईकची चावी, गाडी खरी उभी आहे, घ्या. त्यांची वरात तर काढलीच आहे, आता तुम्ही जा आणि लग्न करून घ्या. थँक्यू सो मच. थँक्यू दादा. या काय झालं? लागलं? कुठं लागलं? इथे लागलं? असं कलायचं नाही हा, आणि इनला बरोबर तर नाहीच कलायचं. घे घे नको. घे नाही. अरे घे. मॅटर क्लोज्ड. माधू, हाच पत्ता आहे का रे? म्हणजे काय पांडू, मी तर म्हणतो हेच आहेत ते दोघं, कन्फर्म. साहेब तुम्ही मी पांडू हवालदार, हा माधू हवालदार. झाला इंट्रो. चला, लैला मजनू चौकीत चला. तुमच्या नावाची कंप्लेंट. कंप्लेंट? कसली कंप्लेंट? पळून जाऊन लग्न करत असल्याची कंप्लेंट. हिला पळून नेल्याबद्दल तुला अटक आणि पळून गेल्याबद्दल तुला अटक. आणि याचं काय? हा, अटक मटक चवळीत चटक म्हणून याला अटक. चला, ए आधार कार्ड काढा, चला. बरोबर ना? हा बरोबर आहे. हा. मग ए हिरो, ही सर. साज्ञान नसलेल्या पोरीला पळून नेऊन
तिच्याशी जबरदस्ती लग्न करत असल्याची कंप्लेंट आमच्याकडे. चला. अहो पांडू हवालदार, तुमची काहीतरी गल्लत होतीये. ए पांड्या, ह्यांचं झालं वाटतं. काय? स्वाहा. हा? तिच्या गळ्यात बघ ना, ते डिझायनर का काय म्हणतात ते तसलं मंगळसूत्र आहे. अहो नाही दादा, हे पेंडंट आहे, पेंडंट. ही प्रेग्नंट आहे? काय रे? पेंडंट आहे पेंडंट. ती आहे पेंडंट, मॅडम आहेत इंडिपेंडंट. ए जोक करतो का? हानू का? हा, सगळे जोक भासा भासा खाली पडतील. हा मस्त होता. ड्युटी. हा ड्युटी. ए नाही साहेब, त्याचं काय आहे, तुम्हाला जे हवेत ना ते मगाशी इथे होते आणि आता आम्ही इथे आहोत कारण ते आता इथे नाहीयेत. हा. ए तू ना गोल गोल बोलून झोल करू नका. हा पांडू हलर आहे मी. भले भले पकडलेत मी. मी काय म्हणतो, काय ते तोडपाणी करून टाकू आणि इथल्या इथं मॅटर संपवून टाकू. चला. अरे यार माझ्या काय बोलतोस तू? हा लाबाडी करू नको. हे ना पोलीस स्टेशनला घे. चल. चला चला आता चला. साहेब साहेब या या इकडे या. तोडपाणी बघूया. साहेब या ते बघा. वा केवढी कबूतर रे. हो रे. कबूतर तिथे नाही, खाली खाली बाईकवर. बाईकवर पण आहे? अहो नाही साहेब, तुम्हाला जे दोघे हवेत ना ते आहेत. आम्ही नाही. त्याचं काय ना साहेब, दोघे खूप प्रेमात आहेत एकमेकांच्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोघे सज्ञान आहेत. आत्ताच लग्नही केलंय दोघांनी. मला काय वाटतंय, त्यांच्या घरच्यांचा लग्नाला विरोध असणार म्हणून खोटी कंप्लेंट केली असेल त्यांच्या विरोधात. काय सज्ञान आहेत? हो. क्या मारी. आता लक्षात आला मॅटर. हा माझ्या. हा. हे बघा, पांडू हवालदार गुन्हेगाराला सोडत नाही आणि चांगल्या माणसांना पकडत नाही. काय माधू? खरे. माधू चल बडूया त्यांच्या घरच्यांना. हा. ए इकडे तू. छान जोडी दिसते. तुमची जोडी बघून ना मला उषाची आठवण येते. कशाची आठवण येते? माझी उषा. ती नेहमी म्हणायची, तुमच्या फॅमिलीत ड्युटी आहे. हा. काय माणूस आहेस यार तू. चांगले 4 पैसे कमवायचा मोका होता, तू नेहमी गोंधळ घाल. चल चल ड्युटी. आता झालं कंप्लीट. हा ड्युटी. तुमची जोडी मस्त आहे. फारसं कुणाला माहित नाही, पण आमची पण जोडी लय फेमस आहे. चल. सॉरी मॅडम, जरा गैरसमज झाला आपल्याबद्दल. सत्तू, जसा लाफिंग गॅस असतो तशी न हसायची पण गोळी असते का? का रे? नाही, आपल्या मॅडम आज नक्कीच तीच गोळी घेऊन आल्या. चल. मॅडम, अहो मॅडम ऐका तर. इंद्राजी आजची रिकव्हरी झाली नाही, याचं काय कारण देणार होतं आपण बँकेत?
मॅडम अहो शांत व्हा, देईल तो पैसे उद्या. कशावरून? मॅडम प्रेमात माणूस कधीच खोटं बोलत नाही. प्रेमातच सगळ्यात जास्त खोटं बोलावं लागतं. थँक्स दादा. आज जर तू खरंच आमच्यासाठी धावून नसताना आलास तर आमचं लग्न होणं शक्यच नव्हतं. असं का करतेस? एकीकडे भाऊ म्हणतेस आणि दुसरीकडे आभार मानून पर्क करतेस. ते सोड, जे काही तू या बहिणीसाठी केलंस ना त्यासाठी तुला काय गिफ्ट देऊ सांग बरं. प्रार्थना कर की यांच्या चेहऱ्यावरचं हसू परत ये. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. मॅडम खरंच खूप लकी आहात तुम्ही. इतका प्रेम करणारा मुलगा मिळाले तुम्हाला. खरंच खूप प्रेम करतो तो तुमच्यावर. तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. इंद्राजी, मला पण तुम्ही खूप आवडता. इंद्राजी, अरे साळगावकर, देशपांडे सर